नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरात जर कृष्ण कमळाचं झाड असेल किंवा तुम्ही ते लावण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शास्त्रांनुसार आणि अनेक लोकांच्या अनुभवानुसार कृष्ण कमळ हे फक्त सुंदर फूल नाही, तर ते भगवान श्रीकृष्णाची कृपा घरात आणणारं अत्यंत शुभ फूल मानलं जातं. असं म्हणतात की ज्या घरात कृष्ण कमळ असतं त्या घरात काही आश्चर्यकारक बदल दिसायला लागतं. आज आपण जाणून घेणार आहोत कृष्ण कमळ घरात असल्याने कोणत्या 7 गोष्टी घडू शकतात ज्या कदाचित तुम्हाला माहितीही नसेल. मित्रांनो, निसर्गात काही वनस्पती अशा असतात ज्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व त्यांना प्राप्त असतं. जसं तुळस, बेलपत्र, पारिजात, तसंच कृष्ण कमळ हे फूल देखील खूप पवित्र मानलं जातं. याच्या फुलाची रचना इतकी विशेष आहे की अनेक लोक म्हणतात यामध्ये भगवान श्रीकृष्ण, कौरव, पांडव आणि सुदर्शन चक्र याचं प्रतीक दिसतं. मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे ज्या घरात कृष्ण कमळाचं झाड असतं त्या घरात नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. अनेक लोक सांगतात की घरातील वातावरण शांत आणि आनंददायी वाटायला लागतं. ज्या घरात सतत भांडणं, तणाव किंवा बेचैनी असेल तर कृष्ण कमळ तिथे शुभ फळ प्राप्त करून देतं. शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की कृष्ण कमळ हे श्रीकृष्णाशी जोडलेलं फूल आहे. हे घरात असेल तर भगवान कृष्णाची कृपा त्या कुटुंबावर राहते. म्हणून काही लोक जन्माष्टमी किंवा गुरुवारी याची पूजा देखील करतात. अनेकांना माहीत नसेल पण वास्तूनुसार काही शुभ वनस्पती घरात धन आकर्षित करतात. कृष्ण कमळ यापैकी एक मानलं जातं. असं मानलं जातं की यामुळे अचानक खर्च कमी होतात आणि पैशाची बचत व्हायला लागते. ज्या घरात सतत गैरसमज, भांडण किंवा तणाव असतो त्या घरात शांततेची गरज असते. कृष्ण कमळाची ऊर्जा घरातील सदस्यांचे प्रेम, जिव्हाळा आणि समजूतदारपणा वाढवते अशी श्रद्धा आहे. हळूहळू घरात आनंदी वातावरण तयार होते. आजकाल अनेक लोक तणाव, चिंता आणि मानसिक थकवा अनुभवत असतात. निसर्गाशी जोडलेले प्रत्येक गोष्ट मनाला शांत करते. कृष्ण कमळाचं सुंदर फूल पाहिलं तरी मन शांत होतं. त्यामुळे घरात एक वेगळाच प्रसन्नपणा जाणवतो. काही लोकांची श्रद्धा आहे की काही पवित्र वनस्पती घरात नकारात्मक शक्तींपासून दूर ठेवतात. कृष्ण कमळ त्यापैकी एक आहे. म्हणून अनेक लोक मंदिराजवळ किंवा घराजवळ प्रवेशद्वाराजवळ हे झाड लावतात. ज्या घरात धार्मिक वातावरण असतं आणि अशा पवित्र वनस्पती असतात तिथे देवाची कृपा टिकून राहते. घरात पूजा पाठ, चांगले विचार आणि सुख समृद्धी वाढते. कृष्ण कमळाचं झाड शक्यतो घराच्या पूर्व दिशा, उत्तर दिशा किंवा बाल्कनीत लावावं. झाड कोमजलेलं किंवा सुकलेलं ठेवू नका. त्याची काळजी घ्या, कारण कोणतीही पवित्र वनस्पती स्वच्छ आणि निरोगी असणं महत्त्वाचं असतं. जर तुमच्या घरात आधीपासून कृष्ण कमळाचं झाड असेल तर नक्की आम्हाला कळवा. आणि जर नसेल तर तुम्ही लावण्याचा विचार करत आहात का तेही लिहा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.